2 दिवस बदामीमध्ये राहून झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे हम्पीला आणि हम्पीला जाताना रोडवरचा नजारा इतका भारी आहे. आजूबाजूला इतके सनफ्लॉवरची शेती आहे. किती फोटो काढायचं असं काही कन्फ्युजन होत होतं. इतकं भारी वाटतंय. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल. खूप सुंदर अशी आजूबाजूला रोडच्या सूर्यफुलाची शेती आहे. झेंडूच्या फुलांची हो करा झाडं की. आहेत. खूप मस्त आम्ही खूप एन्जॉय केलं तिथं. किती सुंदर आहे सनफ्लावरची शेती. हो करा करा, मस्त मस्त व्हिडिओ करा. चांगलं ठिकाण आहे आणि फोटो काढायचा चान्स तर मी काही सोडतच नाही. फोटो व्हिडिओचे नखरे तर माझे नेहमी चालूच असतात आणि मला खूप खूप आवडतं बरं का. आणि ॲनिव्हर्सरी होती म्हणून मी असा छान असा ओढणीचा ड्रेस घातलेला आणि एकच साडी नेली होती. आदल्या दिवशी मी साडी घातली होती. त्यामुळे मला आज ड्रेसच घालावा लागला आणि बरं झालं घातला ते. त्यामुळे छान फोटो पण काढता आले. आणि आमचे मॅडम ना फोटो काढायचं म्हणजे आजकाल खूप नखरे करायला लागलेली आहे बरं का. कारण ती गाडीमध्ये कंटिन्यू झोपलेली असते आणि फोटो काढताना मग नखरे करते. तर किती छान सनफ्लॉवर आहे बघा. आणि असं सनफ्लॉवरच्या शेतीमध्ये जाऊन फोटो काढायची माझी खूप दिवसापूर्वीची इच्छा पूर्ण झाली बरं का. याच्या आधी मी गेली होती हम्पीला पण कॉलेजच्या ट्रिपमधून गेलेली बरं का. तेव्हा सनफ्लॉवर आणि डिसेंबरमध्ये तर सनफ्लॉवरची शेती वगैरे काहीच दिसली नाही. त्यामुळं मला माहितीच नव्हतं. पण कर्नाटक साईडला ही शेती असते हे माहिती होतं फक्त आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली आहे बरं का. आणि फायनली आम्ही सगळे पोचलेलो आहे हम्पीतल्या ज्या ठिकाणी आम्हाला व्हिजिट करायचे आहे तिथं. गाडी एका ठिकाणी पार्क केली आणि रिक्षा करून आम्ही हे सगळे पॉईंट बघितले आणि हे रिक्षा करूनच परवडतं बरं का. जवळजवळच खूप पॉईंट आहेत. गाडी घेऊन जाणं खूप अवघड आहे. हे नरसिंहाचं एक छान मंदिर होतं. तिथंच एक शिवलिंग पण होतं. खूप छान आहे. खाली पाणी वगैरे आहे. इथं आतमध्ये जाऊन पूजासुद्धा केलेली आहे बरं का. बघायला खूप छान वाटतं बरं का. आणि श्रावणाची सुरुवात होती आणि श्रावण महिना चालू पण आहे. खूप सारे शिवलिंगाचे आम्ही दर्शन घेतलं त्यामुळे खूप छान वाटलं बरं का. कधी डोक्यात पण नव्हतं की श्रावणामध्ये जाऊन आम्ही खास भेट देऊ महादेवांच्या किंवा शिवलिंगांना. आणि ती ही पण इच्छा आमची चांगलीच इथं पूर्ण झालेली आहे. खूप छान वाटलं बरं का हे सगळं दर्शन घेतल्यानंतर. आणि इकडं साऊथ साईडला गेलं की भरपूर मंदिरं वगैरे आहेत. त्यामुळं मंदिरामध्ये जाणं पण खूप झालं. असं ठरवून आपण शक्यतो जात नाही म्हणजे जातो देवांना वगैरे पण एवढे मंदिर असतील असं वाटत नव्हतं. म्हणजे एवढ्या मंदिरांना श्रावणामध्ये आपण जाऊन भेट देईल असं नव्हतं वाटत. असं म्हणायचं आहे बरं का मला. मंदिरात मूर्ती नाहीये.
ना. विरूपाक्ष टेम्पल. हे विरूपक्ष मंदिर आहे. हे पण महादेवाचंच मंदिर आहे बरं का. बाहेर नंदी वगैरे आहे. इथं सगळी मंदिरं आहेत पण मंदिरामध्ये देवच नाहीये. तर हे पण शिवलिंग आहे. खूप छान मंदिर आहे आणि हे 6व्या-7व्या शतकातलं आहे बरं का. आणि हे बघितल्यानंतर एकदा खूप असं भयान वाटतं बरं का. आपले एवढे छान छान मंदिरं आहेत आणि मंदिरामध्ये मंदिर पूर्ण अशी ओस पडलेली आहेत. म्हणजे काहीच नाही आहे तिथं. म्हणजे बघू शकता तुम्ही हे इथं इथं नंदी असणार आहे आणि आतमध्ये मंदिर आहे. पावसाने पाण्याने इतकं सगळं पाणी वगैरे पडून बघा तुम्हीच बघू शकता इथं काय कंडिशन आहे. पण ठीक आहे, अशा प्लेसला पण आपण व्हिजिट केली पाहिजे. आपल्या देवांचं आहे त्यामुळे आपण गेलंच पाहिजे त्या ठिकाणी. तर मी पूर्ण मंदिराच्या भोवती फिरून बघत आहे कसं आहे काय आहे. आणि मोठी मोठी दगडं आहेत अशी तेव्हापासून म्हणजे किती बघा आता आपलं कितवं 21वं शतक चालू आहे. तर त्या काळी हे बांधलेलं आहे मोठ्या मोठ्या दगडांनी. आणि आजकालचे बांधकाम आणि त्या बांधकामामध्ये किती फरक आहे बघा. आणि ह्या मंदिरात तर बघू शकता तुम्ही म्हणजे हे तर इथं पण आहेत आणि जवळजवळ किती मंदिर आहेत बघा. हे पण मंदिर आहे आणि शेजारीच एका आम्ही मंदिरात परत गेलेलो बॅक साईडनी. ते पण असं वाटतं की आपण त्या काळी असतो आणि आपल्याला हे चांगलं बघायला मिळालं असतं तर किती चांगलं झालं असतं असं एकदा वाटतं बरं का. तर आता परत मी एका दुसऱ्या शेजारच्याच अजून एका मंदिरात आले आहे बरं का. तिथं पण मंदिर आहे का. ह्या मंदिरामध्ये तर जिथं देव आहे ना देव असतो ना तिथं तर माणसंच बसलेली आहेत. म्हणजे काहीच नाही आहे बघू शकता तुम्ही. देवाच्या ठिकाणी काहीच नाही आहे. पण काय कंडिशन असेल त्यावेळीची हे बघितलं की खूप वाईट वाटतं बरं का. तर चला तुम्ही बघू शकता अजून पुढची सगळी अशीच व्हिडिओ मी छान छान केलेला आहे पूर्ण बघा. आणि 2 दिवसाची व्हिडिओ मी एकत्र करून लावलेली आहेत. म्हणजे हम्पीचे 2 दिवसाचे आणि बदामीचं 2 दिवसाचं आहे बरं का. त्यानंतर मग बरंच राणीचं म्हणजे कमळ मंदिर वगैरे बरेच काय काय या ठिकाणी आहेत बघा. आता आम्ही कमळ मंदिरात एकदा आलेलो आहे. बरेच असे पॉईंट आहेत ते तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघा. आणि जर तुम्ही कमेंट केली माहितीसाठी तर मी नक्की तुम्हाला एखादा शॉर्ट वगैरे बनवून मी तुम्हाला दाखवेल. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बरं का. आणि कोण कोण हम्पी बदामीला जाऊन आले मला ते पण सांगायचं आहे. आणि मेन विजय विठ्ठल मंदिर वगैरे ते पण खूप छान आहे बरं का. त्या ठिकाणी पण आम्ही जाऊन आलो. आपलं विठ्ठलाचं मंदिर जे की आपलं पंढरपूरचा विठ्ठल आहे असं म्हणतात की तो कर्नाटकमधला आहे वगैरे. कानडा विठ्ठल असं ते गाणं आहे बघा. ते मंदिर पण खूप मोठं आहे. त्या काळी किती भारी असेल मंदिर. इतकं जरी वरती कळस वगैरे नसला तर खूप छान मंदिर आणि खूप मोठं आहे बरं का मंदिर ते. आणि ज्यावेळी मी हम्पी बदामीला गेलेली तेव्हा मी पूर्ण कंटाळा करत होते बघायला. म्हणायची काय दगड आहेत पण आत्ता रिअलाईज होते की ह्या दगडांचं किती महत्त्व आहे ते. आणि ह्या मंदिरांचं सॉरी मी दगड म्हणले असेल तर सॉरी, कुणाला राग येऊन देऊ नका. पण मला त्यावेळी कंटाळा यायचा ट्रिपमधून गेल्यावर काय कामून ह्या ठिकाणी ट्रिपला आलो असेल असं वाटायचं. पण आत्ता कळते की त्यावेळी आपण इग्नोर केलं हे सगळं बघायचं. पण ह्याला खूप महत्त्व आहे बघा. या मंदिरात बघा फक्त हे देवाचे पायच दिसत आहेत. पूर्ण मंदिर तोडलेलं आहे. या ठिकाणी पण 4-5 प्लेस आहेत आतमध्येच बघायला. खूप छान आहे बरं का. मी अजून म्हणते खूप छान मला वाटलं यावेळी. आणि आपण कॉलेजमध्ये असताना आपल्याला फक्त बीच आणि वगैरे हेच आवडायचं. पण आता बघू शकता तुम्ही हे प्लेस खूप छान आहे. आणि त्यावेळी आम्ही इतकं बारकाईनं अजिबात बघितलं नाही बघा. इथं पण देव नाही आहे. सगळी मंदिर आहेत पण त्या मंदिरामध्ये देवच नाही आहेत असं आहे ते. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजून काय माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा.
तिकीट काढायचं. आणि आता आपण चाललेलो आहे विजय विठ्ठल टेम्पलला. या टेम्पलला म्हणजे या मंदिरामध्ये जाण्यासाठी ना काय इथं तिकीट काढावं लागतं आणि तिकीट काढल्यानंतर अशा इलेक्ट्रिक कार आहेत आपल्याला त्या मंदिरापर्यंत सोडण्यासाठी. आणि हा पूर्ण इलेक्ट्रिक कारमध्ये सगळ्या लेडीजच आहेत बरं का. जे तिकीट काढायला पण लेडीज आहेत आणि ड्रायव्हिंग करायला पण लेडीजच आहेत. त्यामुळं खूप एन्जॉय केलं बरं का. मंकी बघ कसं गेलं पण. आपल्या 50 रुपयाच्या नोटेवर जे चित्र आहे हम्पीचं ते आम्ही आता समोर डोळ्यांनी बघत आहे बरं का. आणि खूप छान वाटलं बरं का. आपल्या 50 रुपयाच्या नोटेवरही हम्पी आहे ते. आणि आम्ही खूप सारे फोटो पण काढले तिथे आणि इतकी गर्दी होती ना त्याच ठिकाणी फोटो वगैरे काढण्यासाठी. आणि या हम्पीच्या ह्याच्यावर आपल्या विठ्ठलाचं पण दर्शन होते बरं का. जरी आपण म्हणत असेल तर मंदिर आहे आणि मंदिरामध्ये विठ्ठलच नाही आहे. विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये पण आपला हा विठ्ठल बाहेरच आपल्या दर्शनासाठी थांबलेला आहे बरं का. आणि हे बारीकाईने बघितलं तरच आपल्याला दिसणार आहे. आणि हे विठ्ठल मंदिर आहे बरं का, मेन मंदिर. आणि इकडं आजूबाजूला अजून खूप सारी मंदिरं आहेत. आणि हे खूप म्हणजे रथ आहे. या रथावरच विठ्ठलाचं कोरलेलं चित्र आहे. ते खूप छान वाटलं बारकाईनं बघायचं. त्यानंतर इथे एक म्युझिकचं एक मंदिर होतं तिथं, म्हणजे खांबावर हात मारला की आवाज येत होता म्हणून. तर थोड्याशा वरच्या साईडला हात हे केलं तरच आवाज येत होता. इथं सगळेजण ट्राय करून बघत होते की म्युझिक कुठून येते ते वगैरे. येते वाचतोय फक्त. हा आणि हे आहे विठ्ठल मंदिरामधले विठ्ठल रुक्माईचं स्थान. आणि बघितल्यावर मला खूप वाईट वाटलं तिथं की म्हणजे काय मला वेगळीच फिलिंग येत होती बरं का आपल्या मंदिराच्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर आम्ही मंदिराच्या तिथं गोल वगैरे फिरून बघितलं आणि तिथून एका ठिकाणावरून असा वरून उजेड पण येत होता, म्हणजे सूर्यकिरण वगैरे येत होतं. आणि हे आधी आम्ही उलटं गेलेलो, त्यानंतर सरळ आलेलो आहे. तिथून वर बघा, वरून असा झोरोका टाईप आहे पूर्ण. एवढ्या याच्यातून आपल्याला वरून किरण पडत्याला दिसते, म्हणजे सूर्यकिरण दिसते या ठिकाणी पडते वरून. तुम्हाला दाखवते मी. या ठिकाणावरून खाली म्हणजे तेवढंच त्यांनी तो एरिया म्हणजे तसाच ठेवलेला आहे. म्हणजे किती ते चालवणारा म्हणजे काय त्यांची हुशारी आणि हे काय सांगता येत नाही बरं का. खूप हे केलेलं आहे. आणि हे मंदिर पूर्ण बाहेरून बघू शकता किती मोठं आहे ते. चला काय
आता तिकडे जायचंय आपल्याला. गणपती बाप्पा मोरया. जय हनुमान. नको नको. अरे जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सतुलो सागर. अंजनी पुत्र कसं खाते. कसं खाते ते तू. बघ की कसं करते ते. हे बघ इशू. महादेवाचंच मंदिर असेल नाही. नंदी म्हणजे माझे इकडं तोंड करून आहे म्हणजे फोटोसाठी उभा कर. या मंदिरामध्ये ना शॉर्ट्स चालत नाही किंवा लेडीजचे स्लीवलेस ड्रेस चालत नाही. तर म्हणजे मुलं पण आणि मुली पण शॉर्ट घालतात, त्यांना तिथे लुंगी घालायला देतात. म्हणजे माझ्या मिस्टरांनी शॉर्ट घातली होती तर त्यांना तिथं 100 रुपये डिपॉझिट देऊन लुंगी घ्यावी लागली. आणि या मंदिरामध्ये 2-2 नंदी आहेत बरं का. हे याचं वैशिष्ट्य आहेच. आणि शेजारी पण एक नंदी आहे. भरपूर असे म्हणजे 2 नंदी आहेत, पलीकडे एक नंदी आहे. आतमध्ये एक म्हणजे जे मेन मंदिर आहे त्याचं खूप छान दर्शन झालं आमचं, पण तिथं व्हिडिओ अलाउड नव्हता बरं का. हे बाहेर आल्यानंतर मी घेतलेलं आहे. आणि तिथं एक असा एक हे आहे की मंदिराची सरळ जी मंदिराचं वरचं कळस वगैरे आहे ना, ते आपल्याला उलट्या साईडनं आतमध्ये दिसते बरं का. आणि हे अनुभव खूप